शेतकऱ्यांकरता वरदान ठरणाऱ्या आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शनाला आजपासून नाशिकमध्ये सुरुवात झाली आहे। शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारे हे प्रदर्शन आहे। पाहूयात एक रिपोर्ट। हा डामडोल बडेजाव कुठल्या कॉर्पोरेट क्षेत्रातल्या प्रदर्शनाचा नाही, तर हे रेड कार्पेट टाकण्यात आले ऊन वारा पावसाची तमा न बाळगता काळ्या आईची सेवा करणाऱ्या बळीराजासाठी। नाशिकमध्ये आजपासून 5 दिवसीय आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शनाची सुरुवात झाली आहे। दर 2 वर्षांनी होणारे हे 9वे प्रदर्शन असून युथ इन ॲग्रिकल्चर ही या प्रदर्शनाची थीम आहे। जवळपास 350 स्टॉल्स या प्रदर्शनात मांडण्यात आले असून वीज पाणी वाचवण्याबरोबरच सेंद्रिय शेती, अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेती करण्याचे धडे शेतकऱ्यांना मिळणार आहेत। नवीन टेक्नॉलॉजी ज्या कधीही भारतामध्ये कोणाला बघायला मिळाली नाही, अशा या प्रदर्शनामध्ये या टेक्नॉलॉजी इथे बघायला शेतकऱ्यांसाठी उपलब्ध आहेत। या प्रदर्शनात इस्रायलचेही स्टॉल्स उभारण्यात आले। इस्रायलमध्ये कमी पाण्यातून दर्जेदार शेती केली जाते। प्रतिकूल परिस्थितीत शेतीचं उत्पन्न घेतलं जातं। हेच तंत्रज्ञान पाण्याचं दुर्भिक्ष असणाऱ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना अवगत होण्यासाठी इस्रायलचा स्टॉल लावण्यात आलाय। तर हे प्रदर्शन शेतकऱ्यांना आधुनिकतेच्या दिशेने नेण्यासाठी उपयुक्त ठरेल असा विश्वास खासदार हरिश्चंद्र चव्हाणांनी व्यक्त केलाय। We have a lot of experience in Israel in agricultural development. Our agriculture is very known for it being very advanced and very efficient, and I want to share some of the knowledge with the Indian farmer. सरकारकडून मदत लागेल ती आम्ही भविष्यकाळामध्ये ह्या प्रदर्शनाच्या निमित्ताने मदत करू, कारण कृषी प्रधान देश असून सुद्धा हा निसर्ग कधी हा अशा प्रकारचा असतो, त्यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड नुकसान होतं आणि म्हणून हे प्रदर्शन एक शेतकऱ्यांच्या दृष्टीने पर्वणी ठरणार। 14 ते 18 नोव्हेंबर पर्यंत चालणाऱ्या या प्रदर्शनात अनेक विषयांवर परिसंवादाचं आयोजन करण्यात आलंय। त्यामुळे पुढचे 5 दिवस शेतकरी, शेतीला पूरक असणारे व्यवसाय, शेतीत करिअर करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पर्वणीचे असतील। मुकुल कुलकर्णीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।